होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅमेरावर बोलतो मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती. ते सगळं मोठे मोठे सूट बूट घालून आलेले ऑफिसर्स होते त्यांचे, सगळे आमदार होते. सगळ्यांना विचारलं अतुल साहेबांना, हो साहेब तुम्ही जो निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. संजय शिरसाट होते आमदार, नाही साहेब तुम्ही जसं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय. मी म्हटलं नाही साहेब स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये. मी म्हटलं असं काय रॉकेट सायन्स आहे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे सरकारचं डिपार्टमेंट आहे ते करू शकत नाही आणि ते सुभाषचंद्र गोयलची कंपनी करणार आहे. असं काय रॉकेट सायन्स आहे. मी माझा विरोध कायम ठेवला. माझ्यावर इतकं दबाव आणले होते, इतकं दबाव सगळ्या रीतीने. आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त एकटा माझ्या विरोधामुळे मी त्या कंपनीला इथे आणू दिले नाही. आणि अल्टिमेटली 2014ला जी मागणी केली होती की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ते काम द्या, तुम्ही 2018मध्ये ते काम दिलं.